बाप्पा बाप्पा, ऑटोवाल्यानं किती दूर उतरून दिलं. हा, चौकातच उतरून दिलं म्हटलं. आता घरापर्यंत पायदळ जा लागते. आता याच्या अगोदर आली होती मी रुपयासोबत, तर घरापर्यंत गाडीवरच आली होती. बाप्पा बाप्पा, किती दुरून या लागते पायदळ. हा का व, तुझ्या घरी काय ऑटो किटू जात नाही काय? तसे रोड तर मोठे मोठे दिसते मला. नाही, ऑटोवाले नाही आहे तिकडे. तिथं चौकातच उतरून देते ते. असं असं, चल मग जरासा पाय उरकव, मला वापसही जायचं आहे म्हटलं घरी. घे लवकर लवकर चल. अरे भाई, केव्हा आली? आता येऊनच राहिली ना, फक्त येऊनच राहिली. आता ऑटोतून उतरली आणि घराकडे चालली आता. असं असं, सासू होय मग, है ना? नमस्कार नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. कोण आहे रश्मी? ते काकाजी आहे, काकाजी. असं असं. होळीत काही आले भेटलं नाही असं म्हणून आता आली आहे ना, आईले बाबाले भेटायले. चांगलं आहे चांगलं आहे. चला चला. आता हे कसं नाही काय, आमची ऑटोवाली इकडे काही येत नाही म्हणून तुम्हाला पायदळ या लागलं असं. तिथून चौकातच उतरून देते सॅम आई बी त्या ऑटोवाले. घरापर्यंत आणतही नाही, आणि घरापर्यंत म्हटलं का डबलचे पैसे घेऊन घेते मग. हो ना भाऊ, पहा ना किती दूर उतरून दिलं त्या ऑटोवाल्यानं. तेव्हापासून आम्ही पायदळ येऊन राहिलो म्हटलं. आणि हिच्याजवळ तर एवढा मोठा बॅगही आहे, भारीचा भारी. आणि तेव्हापासून येऊन राहिलो आम्ही. बरं चलतो आता. उशीर होऊन राहिला आम्हाला. आता मला वापस जायचं आहे ना मग गेलं सोडून. हो हो, जा जा. आता ह्या मोहितचा माणूस कोणासोबत बोलत उभं राहून गेला. येईल म्हटलं जरासं तालजोड लावा म्हटलं गॅसचं, तर ते निघून राहिलं त्याच्याकडून. एका एकाले पकडते, एका एका सोबत गोष्टी करत उभे राहून जाते. जसे काही कामधंदेच नाही आहे येईल. काय करावं यायचं आणि काय नाही. तर का व? अरे काय झालं? काय झालं म्हणता मला तुम्ही? तुम्हाला म्हणून राहिली का जरासा गॅसचा तालजोड लावा. पहा ना कुठं सिलेंडर भेटते काय. तर तुम्ही तर असे आहे, एका एकाले पकडता आणि उभे राहून जाता बोलत. आता कोण होय त्या बाया? दोघी जणी बाया कोण होय? भले बोलून राहिले होते त्याच्यासोबत, तर मी पाहूनच राहिली तिथून. अहो मॅट झाली काय? ते होय ना आपले नामदेव भाऊची पोरगी होय ना रश्मी. तिच्या सासू सोबत आली ते. आता होळीला आली नसेल ना म्हणून आली आता. हो काय, रश्मी होय काय? असं हो, गेली तेव्हापासून आली नाही, ते आताच आली. आता पहिले आली होती तमाशे गिमाशे करून, मग नेऊन सोडलं तिच्या भाऊन आणि भाव जाय ना, तेव्हापासून काही दिसली नाही ते. आता आली वाटते. बरोबर आहे, होळीला आली नसेल ना म्हणून आता आता आली ते. जाऊ द्या. आता ते तर पोरीबारी ते येणं आणि जाणं चालूच राहते. तुम्ही पहिले पहा ना, लावा ना सिलेंडरचा ताळजोड. नाही तर मी सांगून राहिली तुम्हाला, आता म्हटलं संध्याकाळी मी स्वयंपाक करणार नाही. नुसते तुम्हाला मुरमुरे खाऊ घालन म्हटलं मी. मस्त मुरमुऱ्याचा चिवडा करतो. त्याच्यात कच्चे टमाटर, कच्चा कांदा, समार मिरची टाकतो आणि बस तेच खा आता तुम्ही. त्या माय बहीण ह्या सिलेंडरने मॅट करून ठेवून दिलं. अहो नाही भेटून राहिलं ना सिलेंडर, काय करू मी सांग. आता नंबर लावला म्हणते तर 25 दिवसानं भेटन म्हणते. मग आता काय करू मी? कुठून आणू सिलेंडर? किती जणाले तर म्हटलं ब्लॅकनं देऊन द्या म्हटलं, 200-500 रुपये घेऊन जास्त. पण कोणीच मानायला तयार नाही आहे ना, कोणीच मानायला तयार नाही आहे. मग काय करतो मग? असं करतं काय? आता आहे तर आपल्याजवळ 2,000 रुपये आहे, त्याच्यात अजून 500 रुपये टाकू. आणि ते काय म्हणते ते लईनीवर चालते तर शिगडी, ते घेऊन येतं काय? लय जणीनं आणली त्या दिवशी. मी पाहिलं गावातही लय जणीनं आणली. का व? मॅट झाली का तुम्ही? आणि ते शिकडी पुरते तरी काय? किती बिल येते त्यानं? तसंच तर म्हटलं, एवढं कमी जाळून तरी किती बिल येते आपल्याला. दोघं घरात, आणि तशी तुम्ही दिवसभर घरात राहतही नाही. तरी म्हटलं 800-900 रुपये महिन्याचं बिल येते. नुसतं तो रात्रीचा पंखा जायते आणि एक लाईट जायते. तर आणि जर हे शिगडी लावली आपण तर बस मग झालं, तेलच झालं. एका महिन्याचं तर म्हटलं येईन मग 2-3 हजार रुपये बिल. मग भरायला पुरण काय ते? तुमची कमाईच कोणती आहे? 400 आणि 300 रुपये रोज कमावता तुम्ही, आणि कुठं देत बसान ते एवढे मोठे पैसे? पहिले काम पहा, चांगल्या रोजाचं काम पहा, आणि मग विचार करू काय आहे काय नाही. आणि ते लोकांना आणले ना तर त्याच्या मीटरमध्ये असन काही ना काही घपला केलेला, म्हणून ते चालवते शिगड्या आणि मिगड्या. नाही तर काय कमी लाईन घेते काय ते शिगडी? नासूकला कूलर लावला तर किती येते म्हटलं बिल याले. नुसतं बिल येते भरं. उन्हाळ्यात पाहिलं नाही काय कितीवर गेलं होतं तर बिल. आणि आता तर अजून उन्हाळा लागला म्हटलं. मागच्या वर्षी तर किती बिल भरलं आपण उन्हाळ्याचं. आता पहा ना तुम्ही, आता जरासा कूलर काय लावला ना तर पहा कसं बिल येते दन. आणि शिगडी लावतो म्हणते. शिगडी फिगडी जाऊ द्या तिकडे, मला तुम्ही गॅसची सोय लावून द्या. 5 सिलेंडर कुठं भेटत असेल तर कोणालाही मागा, उसना मागा, पासनं मागा, काही मागा. आता मी सांगून देतो तुम्हाला, मी आताच गुढी पाडवायला म्हटलं पूर्ण घर सारवलं. आता मी काही सारवणार आहे नाही. आणि ते घरात जर चूल पेटवली ना तर सारं घर काळं होते म्हटलं ते. काही चांगलं राहत नाही. सारे पडदे काळे, साऱ्या भिंती काळ्या, सारा धूर दाटून जाते पूर्ण घरात. आता म्हटलं मला गॅस पाहिजे, तुम्ही काही करा पण मला शिगडी आणि ते आणून द्या, काय सिलेंडर आणून द्या. माय बहीण कसं करू या सिलेंडरचं, कसं करू? कोणाला मागू आता? किती जणाले मागतले? सगळे म्हणते आमच्या इथे एकच आहे. आणि का व सुशीला,
हा तू तर साऱ्या गावात उडकी पाडकी आहे, तुला का भेटून नाही राहिले का सिलेंडर? हा कोणी उसनं पासनं देत नाही काय तुले? तशी गोष्टी करायला तर दिवसभर जातं तू. आणि आता सिलेंडरसाठी कोणी कामी नाही पडून राहिलं वाटते तुया. माया जाऊ द्या, माझ्या गोष्टीत तुम्ही जास्त हे नका करत जाऊ. हा मी काय करू, घरी बसून काय करू? गमते काय मला एकटीले? आता तुम्ही कामावर चालले जाता, मी काय एकटी काय भिंतीले पाहू काय? जाच लागते गावात, 2 शब्द बोलाच लागते कोणा ना कोणासोबत. एकट्या राहायला ते गमते तरी काय? हा स्वतःचं मन स्वतःला खाते, भिंती पाहू बसा मग घरात. मी जातो, सारीसोबत बोलतो मी, मला नाही गमत घरात. पण ते जाऊ द्या. हा कोणी नाही देत म्हटलं, उसनं पासनं कोणी नाही देत तर तुम्ही विकत पहा एखाद्या दुकानात लावा तालजोड आणि आणून द्या मला सिलेंडर. कालचा दिवस तर बाप्पा त्या सिलेंडरच्या लाईनीत लागून भल्लाच बेकार गेला. काय भन लागे, सारं डोकं दुखे, हातपाय दुखे. ते तर बरं झालं राधिकानं जरा असं तेल लावून दिलं तर बरं वाटून राहिलं. म्हटलं आता पाय गियेचं दुखणं कमी झालं. काय होय बाप्पा, लाईन काय होय. हा सिलेंडर नाही भेटून राहिले. आता तर तुम्ही दुकानवाला ये जाई नका म्हणे दुकानात म्हणे. आता कसं करू तर? आता पुरलं पाहिजे बाप्पा सिलेंडर, 25-20 दिवस पुरलं पाहिजे, तेव्हा काही हे गोष्ट. नाही तर मग झालं. हा तेच चुलीवर बसा लागन. मग चुलीवर बसाले, चुलीवर तर स्वयंपाक करून घेते म्हणा राधिका, पण चहा पाण्याची आपातून जाते ना. जाऊ दे आता, पाहू भेटते काही भेटत सिलेंडर. अरे पिंट्या विसरला वाटते पाण्याची बॉटल, आहे नाही काय? गडबडीत निघून गेला. आज जरासा उशीर झाला आणि त्याले 5-10 मिनिटं गडबडीत निघून गेला. पण हे राधिकाचं काम नव्हतं काय? आठवणीनं त्याच्या बॅगमध्ये टाकून त्याला पाहिजे होती. आता थोडं कायचं दिवसभर पाणी पिते, त्याला काही ते चालत नाही फ्रीजरमधलं पाणी. तिथं तर आहे म्हणते थंड पाणी ऑफिसमध्ये, पण पेत नाही ना तो, त्याला चालत नाही ना जास्त थंड ह्या दिवसाचं. आता म्हटलं हे माठातल्या पाण्याची बॉटल भरली होती, हेच नाही तो पहा आता राहिली इथं. राधिका ना काय करायचं काय मी. राधिका हा आते बाई. अरे तू इकडून आली काय? कुठे गेलती? कुठे नाही आते बाई, ते थोडीशी फरशी पुसली ना तर पाणी फेकायला गेली होती बाहेर. म्हटलं झाडेला टाकून देतो म्हटलं इकडे तिकडे फेकल्यापेक्षा. काय झालं तर? अहो बिचारे जरासं नवऱ्याचं तर ख्याल ध्यान ठेवत जाय, पाय बरं. हा तो पाण्याची बॉटलही नेली म्हटलं त्यानं, तसाच चालला गेला तो. हा तुला आठवणीनं देता नाही आली काय त्याला? तुला माहित आहे ना तो ऑफिसमधलं पाणी नाही पेत म्हणून, घरूनच घेऊन जाते. हा हे काम तर म्हटलं पहिले ठेवा लागते, सगळ्यात पहिले करावं लागते हे काम, एक डब्याचं आणि एक पाण्याचं. तर म्हटलं तू दुसऱ्या कामात लागून जातो. हा आणि पोराले तसंच पाठवून दिलं आज. हे पाय पाण्याची बॉटल भरलीच आहे, इथंच ठेवली आहे. हो आतेबाई, ही नाही त्याची बॉटल, हे तर तशीच ठेवली आहे. हे तर फ्रीजमधली बॉटल होय, त्यानं नवीन आणली. त्याच्यात नाही का माठातलं पाणी जसंच्या तसंच राहते म्हणते, थंडचं थंड. ते वाली स्टीलची नेत काय ते बॉटल आणली त्यानं. आणि हे नेत नाही म्हणे आता म्हणे, हे तर पुराणी झाली आता, पहिले नेऊन राहिले होते ते. तर मी आणून दिले असेल त्याला प्यासाठी पाणी, आणि लक्ष नाही राहिलं उचलायचं. त्याला तर दिले मी त्याच्या बॅगमध्ये टाकून, पाण्याची बॉटल, टिफिन, त्याची वॉच दिली, मोबाईल गिबाईल सर्व दिलं त्याला, हातातच दिलं. हो काय दुसरी आणली का त्यानं बॉटल? असं मला माहित नव्हतं ना, मला वाटलं का त्यानं नेलीच नाही काय. मला वाटलं का त्या तू ध्यानच दिलं का त्याच्यावर. जाऊ दे, आहे ना त्याच्याजवळ बॉटल. जाऊ दे मग, हे घे बॉटल घे आणि ठेवून दे बरं, ठेवून दे. चांगलं पाणी आहे का त्याच्यात? हो चांगलंच होतं ना, पण आता गरम झालं असं. खूप वेळ झाला ना काढली होती बॉटल हे. तुम्हाला पाहिजे का ते पाणी आणून देऊ काय? हो मला आणून दे पाणी. हे घे हे बॉटल, ह्याच्यातलं पाणी फेकून दे आणि दुसरी भरून ठेवून दे. आणि मला आणून दे दुसरं पाणी एखाद्या ग्लासमध्ये. हो. अरे आता कोणाला? पाय बरं राधिका, पाय नंतर पाणी आणून देजो. पाय बरं दरवाजावर कोण आहे तर बेल वाजून राहिली. हो आते बाई पाहते ना. आता कोण आलं बाप्पा? आताच तर गेला पिंट्या, थोडा वेळ होऊन राहिला. पिंट्या तर नाही आला काही वापस. नाही आता काय येते तो, त्याला तर पहिलेच उशीर झाला होता. लवकर जातो म्हणे, गडबडीत निघून गेलं माय पोरग. मला वाटते पिंट्याचे बाबा असं झाले ना, आता त्याला 4-5 दिवस झाले जाऊन. झाले असन मशीन गिशीन दुरुस्त झाली असन आणि म्हणून आले असन ते आता सगळं काम गेम निपटून. रश्मीताई नमस्कार. अरे हे राधिका काले नमस्कार आणि फमस्कार करून राहिली, कोणाला करून राहिली? पिंट्याचे बाबा नसन मग ते. माय बाई रश्मी, नमस्कार ताई. नमस्कार. आई बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी थंडगार पाणी आणतो. आता एवढ्या उन्हात आले, दमले असन तुम्ही दोघी जणी. बसा तुम्ही. नाही बाई राधिका, आम्ही सोबत पाणी आणलं होतं, थंड बॉटल आणली होती एक, पेलो होतो आम्ही, पाणी गिनी पेलो आणि नाश्ताही करून आलो घरून. बसा बोलासाठी चालली होती मी. असं हे होय वाटते मग लाईनी ननद आहे ना, आणि हे कोण सासू वाटते लाईनी नंदीची. पण चेहरा कोण उतरला दिसून राहिला मानंदीचा. काय झालं असं? बॅग एवढा मोठा का राग याच्या विचारानं आल्या का बाप्पा? आणि सासू आली सोडाले, नवरा गिवरा कोणीच नाही. कसं बोलता येईन बाई तुम्ही? पाणी नाही पेत का बाप्पा आमच्या इथचं? बसा ना तुम्ही. राधिका बाई आण पाणी आण, सगळ्यासाठी पाणी आण. ते रश्मी दमली असन ना, बाहेरून आली तर तुम्ही पिऊन घ्या आणि ते पिऊन घेईन.
जाय बरं राधिका पाणी आण. हो 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 आतेबाई. नमस्कार आई. नमस्कार नमस्कार. हे होय का लाईनी सून? हो 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 हेच आहे ना लाईनी बेना. असं असं काय नाव आहे तर बाई? पूनम आहे ना पूनम. हे पाहिन बाई एक गोष्ट तर म्हटलं माना लागन. सोना म्हटलं तुम्हाला लय गुणवान भेटल्या आणि पाहायलाही सुंदर आहे. हो 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 ना हे गोष्ट खरी आहे. पण आमचं नशीब कुठं आहे? आमचं नशीब नाही आहे असं. आमच्या नशिबात तर फक्त गोटेच आहे म्हटलं. अमय हे अशी कोण बोलून राहिली इन बाई? काय झालं आता? आणि ह्या रश्मीचा चेहरा उतरला दिसून राहिला. काय झालं? काय घडलं काय हिच्या सासरी? हां हां बसा ना तर बसा ना बसा ना. आता एवढ्या दुरून आल्या तुम्ही, पाय दुखून राहिले असेल ना. हां बसा. राधिका बाई पाणी आण. हो हो आले आले. माय व किती मोठा बॅग आणला बाई पोरीनं एवढ्या दुरून. थांबते माझ्याजवळ ते हात दुखून राहिले असेल ना तुझे. दे मी ठेवून देतो. हे असंच ते येलपाडे असन, अशीच आई येलपाडे असन म्हणून काही काम धंदे काही शिकली नाही. मार ऐदीपणा भरून घेतला अंगात. आता म्हणतो ना तेले म्हणतो ना पटकिनी निघतो. आता तिथे पोरगी एकटी आहे इथं काही बसायला एवढं काही पुरत नाही. पण तहान तर लागली. आता हे राधिका केव्हा प्याची गेली पाणी आणण्यासाठी. पाणी पितो आणि काय आहे तर दोन शब्द बोलतो, सांगतो कानावर टाकतो गोष्ट आणि निघून जातो. रश्मीताई बसा ना. हो हो हो. अरे काय झालं यायले? सासू इथं बसली, सून तिथं बसली. काहीतरी घडलं वाटते माझ्या नंदीच्या घरी. आल्या आल्या म्हटलं त्याच्या सासूनं म्हटलं ना आमच्या नशिबात गोटे आहे म्हणे. काय झालं असं? काय केलं माझ्या नंदीनं असं? बाई पूनम बोला ना काही पाहिजे काय? हो बाई पाणी तर पाहिजे होतं. आता ते गेली ना राधिका आणण्यासाठी. आणि ते तर आणते म्हणा राधिका. मी म्हणून राहिली होती म्हटलं ते सासरी कुठे गेले आणि तो पियुष कुठे गेला? तर पियुष दिसून राहिला. माझे सासरी काय ते नाही काय शहरात गेले. आमच्या गावात नाही का चांगली मेकॅनिकल नाही आहे आणि त्याची नाही का चन्नासोंगाची मशीन खराब झाली होती. तर म्हणे त्याच्यात नवीन पार्टी टाका लागते म्हणे. मग इथं काही जमत नव्हतं ते काम. तर 3-4 दिवस झाले आमचे सासरे आणि दोघं तिघं जण हे मिळून नाही काय ते मशीन दुरुस्त करायसाठी गेले. अजून आले नाही. बहुतेक आज नाही तर उद्या येऊन जाईल. आणि मोठे भाऊजी तर गेले ऑफिसवर. ते आताच निघाले म्हणे. थोडा वेळ झाला, अर्धा पाऊण तास झाला त्याला निघासाठी. आणि ते ऑफिसवर गेले. आणि मैची पाहुणे ते तर गेले शिक्षणासाठी. त्याचं शिक्षण चालू आहे ना. असं असं तुझ्या सासरे राहिले असते तर बरं राहिलं असतं. का टाकून दिली असते तुझ्या सासरीच्या कानावर गोष्ट? गोष्ट कायची गोष्ट? हे मॅटवाण्याची मै वहिनी जातही नाही. जातही नाही. मार खोल 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 विचार करून राहिली. भलतीच खोलाडी दिसून राहिली मला. एकटं एवढी बेकार फसली मी का काय बोलू काय नाही मला काही समजून नाही राहिलं. डोक्यात काही विचार येऊन नाही राहिले काय बोलू तर. आणि त्याच्यात म्हटलं हे खोल खोल विचारून राहिली. असं कहून तसं कहून असं आणि तसं. काय करावं आता काय काय बघते मी सासू आणि काय काय नाही आता माहीत पडते ना. काय काय भलतंच बेकार काम केलं मी. भलतंच बेकार काम केलं. आता तर म्हटलं कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली मी. आता या भावजाई काय विचार करून माझ्या बाऱ्यात आणलं का बी राधिका पाणी? दे मला लय जोरात तहान लागली. गडा चोकून गेला तिथून इथपर्यंत येपर्यंत. पायदळ पायदळ आलो की नाही आम्ही तिथून. हो 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 घ्या ना. रश्मीताई तुम्हाला आणून देऊ का पाणी? थांबा गडवा दिसून नाही राहिला होता ना तर ग्लासमध्येच पाणी आणलं मी. थांबा तुम्हाला आणून देतो. नाही वहिनी मला नको पाणी. मला तहान नाही लागली. तहान नाही लागली? एवढ्या दुरून पायदळ पायदळ आल्या चौकापासून इथपर्यंत येपर्यंत तर किती तहान लागून जाते. तहानही नाही लागली म्हणते. होय ना काही झालं. बरं बरं बोला इन बाई कसं काय चालू आहे घरी? घरचे सगळे काही बरोबर आहे? हो चांगले आहे ना सगळे काही बरोबर आहे. असं असं लय दिवस झाले म्हटलं तुम्ही आल्या नाही इकडे. बरं झालं चक्कर मारला तर आहे नाही काय. आणि रश्मी आली नव्हती होळीसाठी. बरं झालं तिला आणून घेतलं तर. तसं नाही काय मन करूनच राहिलं होतं. आठवण येऊन राहिली होती मला तिची. बरं झालं तुम्ही आणून घेतलं. नाही तर हिच्या बाबासोबत मी येऊनच राहिली होती रश्मीला भेटायला. मग आल्या कोणी तुम्हाला तुमच्या पोरीची आठवण येऊन राहिली होती तर आम्ही तुमच्या कानावर 2 शब्द टाकले असते तुमच्या पोरीच्या विषयी. काय बोलून राहिला तुम्ही? मला काही समजून नाही राहिलं. हे पासून बाई तुम्ही एवढ्या नादान नाही आहे. मी काही एवढी नादान नाही आहे. मी जे बोलून राहिली ते तुम्हाला समजून राहिलं काय बोलून राहिली काय नाही. ऐन बाई मला खरंच नाही ना समजलंच नाही तुम्ही काय बोलून राहिला तर. हे पा म्हटलं तुमची पोरगी आमच्या घरी काही बरोबर व्यवहार करून नाही राहिली. त्याच्यानं तुमच्या पोरीला इथं सोडा लागून राहिलं म्हटलं आणून. आणि जर मी सोडलं नसतं ना तर तुमची पोरगी एकटीच निघाली होती म्हटलं घरातून. एकटीच निघाली होती. जशी पहिले आली होती ना ते बॅग घेऊन एकटी तशी सकाळी निघाली होती. ते तर बरं झालं मग नशीब का मला दिसली ते. नाही तर अजून पूर्ण गावात थुतू केली असती म्हटलं लोकांना. विचार केला असता का कशी सून आहे आणि कशी नाही. काय 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 बोलून राहिला? काय झालं होतं तर? असं काय झालं होतं? रश्मी काय झालं होतं असं एकटीच निघाली होती तू? काय झालं होतं हे तुम्ही मला विचारा ना. तुमची पोरगी तर काही बोलत नाही आणि ते सध्या बोलणारही नाही कारण की मी आहे ना इथं. ते कशी बोलन? आता तिची जे काही जाई आहे ना म्हटलं जी चूक आहे ना हे सगळे समोर येऊन राहिलं ना तर आता तिच्यातून तोंडातून काही शब्द नाही निघन म्हटलं.
पण इनबाई असं काय झालं तर? हे पा ताई, आता काय बोलू तुम्हाला. म्हटलं ये तुमची पोरगी जेव्हापासून आम्ही लग्न करून घेऊन गेलो तर 15 दिवसात तर एकटं ते वापस येऊन गेली होती इथं. कोणाला न सांगता बॅग घेतला आणि निघून येऊन गेली. 15 दिवस झाले होते तिच्या लग्नाले. त्याच्यानंतर ते 7-8 महिने इथंच राहिली. आम्ही किती वेळा न्यायला आलो तिले, पण ते काही आली नाही. मग तुम्हीच आणून सोडलं तिले. सोडलं की नाही सोडलं? हो 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 हो, बोला ना. तर त्याच्यानंतर म्हटलं ते तिथं राहून राहिली होती. चांगलं ना राहून राहिली होती. सगळेच ऐके, काम करे, सगळं काही करे. मस्त हिडून मिडून राहून राहिली होती. तर किती दिवस? 1-1.5 महिना राहिली तुमची पोरगी. मोठ्या मुश्किलनं 1-1.5 महिना राहिली. आणि त्याच्यानंतर म्हटलं तुमच्या पोरीनं सारवे नाटक दाखवणं चालू करून दिले. आता म्हटलं 2 महिने होऊन राहिले तुमच्या पोरीले. तुमच्या पोरीनं इतका गडवा तिथंही नाही उचलला. म्हटलं घरातलं एकही काम नाही करून राहिली. मी म्हातारा माणूस. आता म्हटलं काम करू का घरादाराचं पाहू का दुकानाचं आणून घेऊन देऊ यायले. मायाकून होते काय एवढं? आणि ते मै पोरगी, माया पोरगीचा पूर्ण सूड घेऊन राहिली म्हटलं तुमची पोरगी. ते घरात राहिली का ते कोणत्याही कामाला हात लावत नाही. आणि मै पोरगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते. म्हटलं संध्याकाळपर्यंत काम करायला. आणि म्हटलं आता काय बोलू मी. तुम्ही म्हणाल का सुनेविषयी एवढी बोलते, पण म्हटलं काही चांगली गोष्ट काही सांगायच्या लायकीची नाही आहे तुमच्या पोरीच्या बाबतीत. काय झालं तर असं 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 कसं करून राहिली ते? आणि तिची तब्येत खराब असेल. आणि तुम्ही एवढं मोठं करून घेता काय अशा गोष्टीचं? पहा, एवढं मोठं काही करत नाही. आम्हाला असंच वाटलं होतं का म्हटलं हे पडली राहते पलंगावर, काम नाही करत, धंदा नाही करत. तर म्हटलं हिची तब्येत काही बरोबर नसन म्हणून हे काही करून नाही राहिली असन काम गिम धंदा गिंदा. आपल्यासोबत काही गलगल बोलत नाही का, हॉलमध्ये येऊन बसत नाही. माझ्या पोरीसोबत काही एवढी बोलत नाही. आणि बोलली तर नुसती तोंड वर बडते, काहीची काही बोलत राहते. माझ्यासोबत तर नाही करत म्हणा, पण माझ्या पोरीसोबत. आणि माझ्या पोराला तर बैलच बनवून ठेवून दिला. त्याचं तर काही घेणं देणंच नाही आहे. हे असं नसतं इनबाई. बायकोचं नाही ऐकन, नवरा तो कोणाचं ऐकन मग. हे काही बोलणं बरोबर नाही आहे तुमचं. तिची तब्येत खराब असन, तुम्ही एवढ्या गोष्टीला एवढं मोठं करता काय? काय कसे बोलून राहिले तुम्ही माझ्या पोरीविषयी? हे पाय इनबाई, आता काय बोलू मी, पण मला बोलाच लागेल. म्हटलं मला चांगलं नाही वाटून राहिले एवढे घराने करायले, पण सांगा तर लागेलच. आता सांगासाठीच पाठवलं ना मला. मैच्या पाहुण्यानं सांगासाठीच पाठवलं हिच्या सासऱ्यानं. आता म्हटलं आम्हाला असं वाटे का 2 महिने झाले बा हे पलंगावरच पडली आहे, तिथंच खाऊन राहिली, तिथंच पिऊन राहिली, तिथंच झोपून राहिली, तर हिची तब्येत खराब असन. पण म्हटलं नाही, हिची काही तब्येत खराब नव्हती. इले फक्त म्हटलं नाटकं करायचे होते का काम करायला नाही भेटलं पाहिजे म्हणून. कामापासून हे वाचली पाहिजे म्हणून. चला तेही झालं. त्याच्यानंतर हिची हे म्हणे मी तब्येत खराब आहे. तर म्हटलं माझ्या पोरानं गावातलं जे सगळ्यात मोठं दवाखाना आहे ना तिथं नेलं. म्हटलं तिथं नेलं इले. आणि तिथं हिचे सगळे चेकअप केले. तर जायपर्यंतही तुमच्या पोरी अश्विनी बोलली का बा मी तब्येत खराब नाही आहे, का मी नाटकं करून राहिली होती, का तुम्ही कायले एवढ्या मोठ्या दवाखान्यात चालले. आणि म्हटलं एवढ्या मोठ्या दवाखान्यात नेलं आणि तिथं सगळे चेकअप करू दिले. आणि त्याच्यानंतरची रिपोर्ट आली ना ते एकदम नॉर्मल आली. काय बोलून राहिला तुम्ही? मला तर काही ध्यानातच नाही येऊन राहिलं. हे पाहिन बाई, तुमच्या ध्यानात काही येत नाही. पण मला जे सांगायचं होतं, मला तर रश्मीच्या बाबासोबतच बोलायचं होतं, पण ते काही भेटले नाही. ते गेले ना म्हणते कामशील. तर जाऊ द्या, आता तुमच्यासोबतच बोलतो. आणि म्हटलं त्या दवाखान्याचा खर्च आला 35,000 रुपये. बापरे, 35,000 रुपये. अरे ते बिनकामाचे खर्च. बापरे, फल्लीच नाटक कराय म्हणत तर. वाटलं नव्हतं असं वाटे का टेटरच आहे म्हणून, पण नाटकी 1 नंबरची आहे. मै सासू तर मोठ्या गोष्टी करते. सुनाईले जसं डोंबू ठेवते. आणि पहा बरं, पहा पोरीले काय शिकवलं. हे असं शिकवलं पोरीले. काय होय बाप्पा, काय घराने करून राहिली बाप्पा सासू. आणि एवढं मोठं बिल आल्याच्या नंतरही काय म्हणते तुमची पोरगी, एवढे मोठे 35,000 रुपये खर्च झाले. आणि म्हणते का ह्या दवाखान्यात काही चांगला इलाज नाही होत म्हणते. त्या रिपोर्टमध्ये काही नाही निघालं म्हणते, तर ते दवाखान्याचंच काही ना काही असं म्हणते. सांगा, जेव्हा ते रिपोर्ट म्हटलं अजून दुसऱ्या ठिकाणी दाखवले माझ्या पोरानं, तिथेही काही नाही निघालं. एवढी नाटकी आहे म्हटलं. तुमच्या पोरीले कामाचं जीवावर येते. आणि म्हटलं माझ्या घरी मैच्या पाण्याची तब्येत खराब, हिच्या सासऱ्याची तब्येत खराब आहे, आणि तेले जास्त काही लोड मी देऊ शकत नाही. आणि हे घरात आहे तेव्हापासून आमच्या घरात म्हटलं नुसता वाद चालू आहे. रोजचे तमाशे चालू आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून. तुमच्या पोरीले म्हटलं आयतं पाहिजे, आयतं नाश्ता आयता पाहिजे, पलंगावर जेवण आयतं पाहिजे. संध्याकाळचं जेवण तिला आयतं पाहिजे, तिचे कपडे धुवून पाहिजे. एवढं आमच्याकडून होऊ शकत नाही. आता तुमच्याकडून होत असेल तर तुमच्या पोरीला ठेवा. जर तुमची पोरगी सुधारली तर पाठवा, आणि नाही सुधारली तर नेहमीसाठी ठेवून घ्या. काय हे कसे बोलून राहिले तुम्ही? हे काही बरोबर नाही आहे काही. काय रश्मी, हे काय बोलून राहिलं? हे
ते सासू काय बोलून राहिल्या? हा, हे सगळं काही खरं आहे काय? अरे, रश्मीताईनं तर खांदी मान टाकून घेतली. म्हणजे हे सगळं काही खरंच आहे वाटते. हे पाय बे राधिका, आम्हाला काही खोटं बोलायची सवय आहे नाही. आम्ही काही खोट्याच्या पोटचं आहे नाही. हा, आम्ही एवढे खोटा आयडेसाय करत नाही. आम्हाला काय पाहिजे हो? खोटा आयडेसाय करून काय भेटन आम्हाला? हा, आणि पाय म्हटलं, आमच्या घराचा सारा धिंगाणा होऊन गेला या पोरीच्या यानं. आता म्हटलं, जर हे सुधारली तर आम्हाला फोन करा, आम्हाला सांगा का तुमची पोरगी सुधारली. मग म्हटलं आम्ही तिला स्वतःहून न्यायला येऊ. पण जर हिनं स्वतःला सुधारवलं नाही तर मग तुमची पोरगी तुम्हीच ठेवा. आम्ही याच्यात काहीही करू शकत नाही. कारण की आता आमचाही थकता जीव आहे. आणि पोरगीचं काय आहे मोया? पोरगी 4 दिवस राहील आणि चालली जाईन तिच्या सासरी. हा, बाकी कोणाला सांभाळा लागन? हिलेच सांभाळा लागन ना पूर्ण घर. हा, एवढं मोठं वैभव आहे घरी, कोणाचं आहे? हिचं आणि त्या रुपयाचंच आहे ना. हा, बहीण काय आहे, 4 दिवसासाठी येईल आणि मग गेली बिचारी. लग्न झालं तर. पण म्हटलं हे काही लायकीची नाही आहे. हे मैसून मी तोंडावर बोलतो तुमच्या. तुम्हाला वाईट वाटन तर मला आत्ताच बोला. हा, काय बोलायचं आहे ते मग मागं नका बोलजा. पण अहो इनबाई, पहिले ना तुम्ही ना जरासं डोकं शांत ठेवा. थांबा, राधिका जाय बरं, नाश्ता बनव जाय. इनबाईसाठी चांगला नाश्ता बनव. मग आपण पाहू दुपारचा स्वयंपाक गिंपाक चांगला बनवू. बसा ना तुम्ही, बसा. एवढ्या रागात नाही हे करायला लागत एवढा विचार. बसा तुम्ही, शांततेने विचार करू ना आपण ह्या गोष्टीवर. हे पाय इनबाई, मी चहाही पेत नाही तर नाश्ताही करत नाही तर म्हटलं जेवणही करत नाही. कारण की माझी जानजवान पोरगी आहे घरी. हा, तिला एकटी सोडून मी आली. मैच्या पाहुण्याची आहे तब्येत खराब आणि रुपया जाईन त्याच्या दुकानावर. मग घरात कोण राहीन? त्या पोरीला एवढं सगळं काही आटपते काय? मोठा माणूस पाहिजे घरी. हा, घरदार काही मी दिवसभरासाठी सोडू नाही शकत. आता हे तुमची पोरगी, आता एवढं काही झालं होतं तर म्हटलं सांभाळली असती ना ते गोष्ट सांभाळून घेतली असती आम्ही. हा, हिला आणूनही नसतं सोडलं. तुम्हाला बोलावलं असतं तिथं, 2-2 शब्द बोललो असतो आणि झालं असतं, निपटून गेलं असतं. तिची समजूत गिमजूत घातली असती. आता काल एवढा सगळा काही हिनं धिंगाणा केला, दिवस बरबाद केला, पैसे बरबाद केले. हा, पोराची दुकान बंद ठेवायला लावली आणि त्याच्यानंतर म्हटलं हे सगळं काही झालं. आणि आज सकाळी चोरीनं बॅग घेतला आणि निघून राहिली होती दबक्या पावलानं. हा, कुठं तर माहेरी. सांगा आता, कोणाले न सांगता. आणि मग सारा गावभर बोंब झाली असते आमच्या घराची. मनाने यायची सून म्हणून काही झालं का उचलते बॅग म्हणून आणि पैते म्हणून माहेरी म्हणून. हा, कशी शिकवण दिली तुम्ही पोरीले? अशी शिकवण का बस काही झालं का बॅग धरला का गेलं? नाही होईन बाई, असं काही नसत. आता काय कसं आहे लेकराचं दिमाग, एवढं काय समजते? तिनं काय एवढा मोठा संसार केला काय? असं येऊन गेलं असेल तिच्या मनात. हा, तिला एवढा काही दिमाग नाही. हे पाय इनबाई, तुम्ही म्हटलं तुमच्या पोरीच्या किती काही गोष्टी लपवाल तर म्हटलं काही खरं नाही आहे. हा, काही खरं नाही याच्या गोष्टी. कारण की म्हटलं हिला दिमाग नसता राहिला तर हिनं एवढा मोठा खेळ खेळली असती काय? एवढा पैशाचा बर्बादी केली आमची, एवढ्या टाइमाची बर्बादी केली. हा, एक तर म्हटलं त्या रुपयाला दुकान लावून दिली तर त्याच्यात किती मोठा खर्च आला. हा, किती मोठा खर्च आला. आणि त्याच्यात तुमची पोरगी सगळं ऑनलाईन आणणं चालू आहे. घरी स्वयंपाक बनवणं जीवावर येते तर हॉटेलचं आणणं चालू आहे. हा, हे असं शिकवलं काय तुम्ही तुमच्या पोरीला? अशी शिकवण दिली काय? हा, तुम्हाला इथं 2-2 सुना आहे ना. हा, आहे ना तुम्हाला 2-2 सुना. मग तुमच्या सुना काय अशाच करते काय? आणि तुम्ही अशाच करू देता काय तुमच्या सुनाले? आम्हाला तर काय, आम्हाला तर बाहेर निघायची उजागरी नाही आहे, कुठं जायची उजागरी नाही आहे. आम्हाला तर कोंडू ठेवते आम्हाला. हे नका खाऊ, हे नका खाऊ, इथं नका जाऊ, तिथं नका जाऊ. आणि पहा पोरगी पहा किती अज्जात आहे म्हटलं. हा, किती अज्जात आहे बाप्पा. लयच आहे हे तर. हा, सासरीने टिकली, किती सासू बाप्पा गराने करून राहिली सुनीचे. हा, एवढे गराने तर कोणच नसून केले, कोणत्याच सासून नसून केले. हा, किती नाटक खोर आहे बाप्पा. अहो इनबाई, तुम्ही थोडं शांतीनं घ्या ना, शांतीनं घ्या. बसा बरं तुम्ही, बसा. मी चहा आणायला लावतो राधिकाले. राधिका, जाय बरं चहा आण बरं. आण चहा, आण लवकर आण इनबाईसाठी चहा. नाही बाई राधिका, उगाच त्रास नको करू. आता तुमचं सकाळचं झालं असेल काम, अजून काय काम वाढवतं काय? नाही, अशी गोष्ट नाही आहे. मी बातच करतो ना. चहा करायसाठी कोणते हे होते? हा, भात चहा करून आणतो, नाश्त्याचे करून आणतो. तुम्ही बसा ना, थोडा वेळ बसा, शांत व्हा. हा, मी बातच आणतो. नाही हो बाई, नको त्रास करू. मला जायचं आहे म्हटलं. आता नंतर मग तुमच्या गावातून दुसरी गाडी नाही आहे. 12 वाजेपर्यंतच गाडी भेटते तुमच्या गावातून. त्याच्यानंतर मग अजून संध्याकाळची गाडी आहे. आता म्हटलं मला लवकरच निघा लागन. आता आम्हाला येता असतं 11-11:30 होऊन गेले. आता जर लवकर गेली तर 12ची गाडी भेटन, नाही तर मग ते चालली जाईन तर 5 वाजेपर्यंत बसा लागन. मग तिकडचंही पाहा लागते ना घरदाराचं. हा, आता म्हटलं तुमच्या सुपूर्त करतो मी. हा, रश्मीची आई, तुमच्या सुपूर्त करतो म्हटलं तुमच्या पोरीले. आता पहिले तर तुम्ही काही नाही शिकवलं, पण आता काहीतरी शिकून पाठवा तिले. हा, आणि जर हिच्यात काही बदल झाला तर सांगा आम्हाला फोन करून, आम्ही येतोच मग न्याले. हा, चलतो आता मी. सगळ्यांना नमस्कार. हा, पण इनबाई, हे कसं काय आल्या तुम्ही? फक्त पाणी
पाणी घेतलं, चहा नाही, नाश्ता नाही, काही नाही, एवढ्या दुरून आल्या बाहेर गावावरून आणि एवढं काही घडलं आणि चाललंय. बसा ना. हे अशा कशा करून राहिल्या तुम्ही? नाही, आता काही बसणं पुरत नाही. आता होऊन राहिला वेळ. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की 12ची गाडी आहे. आता मला सांगायचं होतं हिच्याविषयी. ते तर मी आणि रुपयाचे बाबा आले असते, पण म्हटलं त्याची काही तब्येत बरोबर नव्हती आणि काय म्हणते तर रश्मीच्या बाबासोबतही बोललो असतो आम्ही, पण तेही नव्हते, म्हणून तुमच्या कानावर टाकली गोष्ट. आता तुम्ही ध्यान ठेवा आणि जरासं हिच्या दिमागात काही समजूत घाला. आता एवढं मोठं जीवन आहे म्हटलं, हे अशानं नाही चालणार आहे. आता मी बोलत नाही, ते याचा म्हटलं तुमच्या पोरीनं फायदा उचलला होता. जसं करून राहिली तसं करू दिलं, जशी राहून राहिली तसं राहू दिलं. आमच्या घरी असे कपडे चालत नाही म्हटलं. तरी तिचं मन होतं, म्हणून म्हटलं आम्ही म्हटलं चल तुला नाही जमत साडी गिरीत, नाही तुला आवडत ड्रेस तर घाल, तुला जसं वाटते तसं. पण म्हटलं तुमची पोरगी त्या लायकीची राहिलीच नाही. आता सांभाळा तुमच्या पोरीले. मी निघतो, कारण की मला नंतर बस भेटणार नाही. निघतो मग आता. नमस्कार सगळेले, नमस्कार. चला निघतो मी. इनबाई